सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख मसाजोगचे सरपंच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग येथे ज्या सरपंचांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली ते म्हणजे संतोष अण्णा देशमुख आणि याच प्रकरणामध्ये आरोपी संपूर्ण यांच्या विरोधात सीआयडीने एसआयटीने दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं। संपूर्ण काही घटनाक्रम माहिती आहे, परंतु आज बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज उज्ज्वल निकम जे की सरकारी वकील आहेत हे देखील आज हजर राहिले आणि 6वी सुनावणी आज पार पडलेली आहे। या सुनावणीमध्ये जे काही अर्ज दाखल केले होते वाल्मिक अण्णा कराड यांनी जो दोषमुक्त मला करण्यात यावं डिस्चार्ज म्हणून अर्ज दाखल केला होता त्यावर देखील आज सुनावणी करण्यात आली आणि संपूर्ण वकिलांनी आरोपींचे जे वकील आहेत आणि सरकारी वकील जे आहेत यांच्या समोर आज 50 ते 55 मिनिट सुनावणी झालेली आहे। यामध्ये आरोपींची संपत्ती चल अचल जेवढी काही संपत्ती आहे ती जप्त करण्यात यावी आणि आरोपी विष्णू चाटे यांनी देखील जो अर्ज केला होता तो मागे घेतला होता बीड कारागृहामध्ये मला हलवण्यात यावं याबद्दल अजून सुनावणी झालेली नाही, परंतु वाल्मिक अण्णा कराड यांनी जो अर्ज दाखल केला होता की माझी दोषमुक्त मुक्तता करण्यात यावी या प्रकरणामध्ये माझा हात नाही आणि कुठेही मी दोषी आढळून येत नाही, सबळ पुरावे कुठेही दिसून येत नाहीत, त्यामुळे माझी या प्रकरणातून या गुन्ह्यातून माझी दोषमुक्त सुटका करण्यात यावी डिस्चार्ज करण्यात यावा म्हणून अर्ज दाखल केला होता। त्या अर्जावरती उज्ज्वल निकम बोलत असताना त्यांनी अशी बाईट दिली की वाल्मिक अण्णा कराड यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे त्यावरती आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी हरकत दिलेली आहे। नक्कीच वाल्मिक अण्णा कराड यांची सुटका करण्यात यावी आणि यांची सुटका करण्यात यावी कारण ठोस पुरावे अजूनही दिसून आलेले नाहीत आणि आम्हाला देखील सीडीआर असतील मारहाणीचे व्हिडिओ असतील जे काही फुटेज असतील ते आम्हाला देखील अजून मिळालेले नाहीत। याचे न्यायालयाने अजून आदेश दिलेले नाहीत, लवकरच आदेश देतील आणि वाल्मिक अण्णा कराड यांची दोषमुक्तता करण्यात यावी, या खुनातून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात यावं या अर्जावरती न्यायालयाने जेव्हा दोन्ही आरोपींच्या वकिलांना आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांच्या समोर ज्या वेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला आरोपींच्या वकिलांनी सांगितलं की हरकत नाही, या प्रकरणातून निर्दोष मुक्तता वाल्मिक कराड यांची करण्यात यावी। त्यावेळेला सरकारी वकिलांनी सांगितलं की या अर्जावरती बारकाईने तपास करावा आणि पुरावे देखील बघावेत, जर कुठं आढळून दोषी आलेच तर या अर्जाची सुनावणी आमच्या समोर सर्व माननीय वकिलांच्या समोर ही सुनावणी करण्यात यावी आणि न्यायालयाला आमची विनंती असेल की या सुनावणीमध्ये विचार करून सुनावणी करावी। जर कुठे वाल्मिक अण्णा कराड दोषी नसतील तर त्यांना निर्दोष मुक्तता देण्यामध्ये आमची हरकत नाही। म्हणजे सरकारी वकील यांनी देखील सांगितलं की जर आमच्याकडून कोणते पुरावे जर तुम्हाला नाही मिळाले तर वाल्मिक अण्णा कराड यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, परंतु तोपर्यंत हा निर्णय राखीव ठेवण्यात यावा म्हणून न्यायालयाने सांगितलेलं आहे की पुढील सुनावणी म्हणजे 17 तारखेला अजून एक सुनावणी होणार आहे। अशा कित्येक सुनावण्या होतील, परंतु वाल्मिक अण्णा कराड यांनी जो अर्ज दाखल केला होता डिस्चार्जचा त्यावर न्यायालयाने सांगितलं की 17 तारखेला या माल म्हणजे चल अचल संपत्तीवरती जप्तीचे आदेश आणि वाल्मिक अण्णा कराड यांच्या निर्दोष मुक्ततेवरील अर्ज या संपूर्ण खटल्यावरती 17 तारखेला सविस्तर सुनावणी होणार आहे संपूर्ण वकिलांच्या समोर आणि 17 तारीख ही खूप मोठी असणार आहे वाल्मिक अण्णा कराड यांच्या या अर्जामुळे, कारण 17 तारखेला वाल्मिक अण्णा कराड सुटण्याची शक्यता 100% देण्यात येत आहे। उज्ज्वल निकम यांनी जी बाईट दिली त्यावरून असं निष्पन्न होत आहे की वाल्मिक अण्णा कराड यांच्या अर्जावरती बारकाईने लक्ष देऊन चौकशी करून 17 तारखेला निकाल देतील आणि यावरून असं दिसते की वाल्मिक अण्णा कराड यांची मकोका कायद्याअंतर्गत मकोका जो लावलेला होता सर्व आरोपींवरती त्या मकोकामधून वाल्मिक अण्णा कराड यांची मुक्तता होण्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु बाकीचे जे काही खटले गुन्हे आहेत वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती त्यावर थोडीफार शिक्षा ही होऊ शकते असं देखील निष्पन्न या बाईटमधून झालेलं आहे। आजच्या सुनावणीतून एवढं निष्पन्न झालेलं आहे। या सुनावणीवर अजून वाल्मिक अण्णा कराड यांना अजून 100% डिक्लेरेशन दिलेलं नाही। 17 तारखेला संपूर्ण काही सविस्तर सुनावणी होईल, त्यावर अर्जाबद्दल निकाल हा दिसून येईल, परंतु अद्यापही या अर्जावरती अजूनही अडखळत निर्णय दिलेला आहे। पूर्णपणे अहवाल या अर्जावरती न्यायालयाने निकाल दिलेला नाही। संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये सुनावण्या होत असताना आपण पाहतोय, परंतु लवकरात लवकर आरोपींना शिक्षा देण्यात यावी याबद्दल धनंजय देशमुख यांनी न्यायालयाकडे आणि माननीय सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देखील केलेली आहे। देशमुख परिवार या प्रयत्नात आहे की या आरोपींना लवकर शिक्षा व्हावी, नाहीतर अशाच सुनावण्या होत राहिल्या तर आरोपींना शिक्षा होण्यासाठी लागू शकतो। आणि संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी म्हणजेच वैभवी देशमुख यांना ज्या वेळेस बाईटमध्ये विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की वैभवी देशमुख म्हणाले की हे आरोपी जे पकडले परंतु अजूनही एक आरोपी फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे, त्याला देखील लवकरात लवकर त्याला पकडण्यात यावं, पोलिसांनी लवकरात लवकर त्याला पकडावं अशी विनंती देखील मी बीडचे एसपी नवनीत कावत यांना देखील करत आहे। महाराष्ट्र प्रशासनाला देखील मी विनंती करत आहे आणि माझ्या वडिलांना न्याय लवकरात लवकर द्यावा, आरोपींना लवकरात लवकर पुरावे देऊन लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी, प्रकरणाला रेंगाळता कामा नये अशी देखील विनंती वैभवी देशमुख यांनी पत्रकार मीडिया समोर सांगत असताना विनंती केलेली आहे।
तर नक्कीच वाल्मिक अण्णा कराड यांची चल अचल संपत्ती, संपूर्ण आरोपींची चल अचल संपत्ती जी की बेकायदेशीर जमा केलेली आहे असं दोषारोप पत्रामध्ये निष्पन्न केलेलं आहे, दाखवण्यात आलेलं आहे। यावरती आणि निर्दोष मुक्ततेवरती वाल्मिक अण्णा कराड यांची सविस्तर सुनावणी अहवाल 17 तारखेला समोर येईल। त्यामुळे आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा। धन्यवाद।